कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। रत्नागिरी जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 29 वर्षीय तरुणाला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर परिसरात ही घटना घडली आहे। या प्रकरणी आरोपी प्रितेश सुर्वेला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे। पीडित मुलगी ही गुहागर परिसरात राहणारी आहे। मुलगी अल्पवयीन आणि मागासवर्गीय असल्यामुळे अॅट्रॉसिटी अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी प्रितेश सुर्वे याने अल्पवयीन मुलीला फिरण्याच्या बहाण्याने समुद्रकिनारी घेऊन गेला। तिथे त्याने अल्पवयीन मुलीला दारू पाजली आणि दिवसभर लैंगिक अत्याचार केले। हा प्रकार इथेच थांबला नाही तर या नराधमाने पीडित मुलीला रात्री गुहागरमधील एका लॉजवर सुद्धा नेलं असल्याचं समोर आलंय। पीडित मुलगी रात्रभर घरी न आल्याने पालकांनी सर्वत्र शोध घेतला पण मुलगी कुठे आढळली नाही। त्यामुळे पालकांनी गुहागर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। अखेरीस दुसऱ्या दिवशी दुपारी स्वतः पीडित मुलगी घरी आली। घरी आलेल्या मुलीची अवस्था पाहून कुटुंबियांना धक्का बसला। त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांची पायाखालची वाळू सरकली। त्यांनी तातडीने मुलीला घेऊन गुहागर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली। पीडित मुलीने सगळी हकीकत पोलिसांना सांगितली। पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला। त्यानंतर तातडीने सूत्र फिरवत आरोपी प्रितेश सुर्वेला पोलिसांनी अटक केलं। या नराधमावर गुहागर पोलिसांमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। मात्र या घटनेमुळे गुहागरमध्ये संतापाची लाट उसळली आहे।